म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला दालनाबाहेर मारहाण केल्याचं समजतंय। या मारहाणी प्रकरणी संजीव जयस्वाल यांच्यासह 10 ते 12 जणांवर खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। पुनर्विकासात गेलेल्या घराचं भाडं न मिळाल्यानं निवृत्त पोलीस उपनिरीक्षक 26 डिसेंबरला म्हाडा कार्यालयात जयस्वाल यांच्या भेटीला गेलेले असताना हा प्रकार घडलाय। जयस्वाल यांनी मारहाण करत मुंबई सीपी यांना सांगून एन्काउंटर करण्याची आणि पेन्शन बंद करण्याची धमकी दिल्याचा निवृत्त पोलिसांनी आरोप केलाय। या प्रकरणी आता खेरवाडी पोलीस अधिक तपास करतायत। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। मीनाक्षी, या निवृत्त पोलिसांनी खळबळजनक असे आरोप केलेत। खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली आहे संजीव जयस्वाल यांच्या विरोधात। काय नेमका प्रकार घडला, सविस्तर याबद्दल काय सांगताय? 26 तारखेची ही घटना आहे अजिंक्य। आपण पाहतोय की निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय साळके यांना म्हाडाचे उपाध्यक्ष संदीप जयस्वाल यांच्याकडून आपण पाहतोय त्यांच्या दालनाच्या बाहेर मारहाण करण्यात आलेली आहे। जवळपास पाहतोय की पुनर्विकासात गेलेल्या घराचे भाडे आणि हे सगळं न मिळाल्याने निवृत्त पोलीस उपनिरीक्षक व 12 जण त्यांच्यासोबत असलेले हे 26 डिसेंबरला म्हाडाच्या कार्यालयात गेले होते आणि तिथे त्यांनी ही भेट घेत असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। ज्यावेळी जयस्वाल यांच्यासह सुरक्षा रक्षकांनी निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केली आणि तिथे त्यांना शिवीगाळ देखील केली अशी तक्रार जी आहे ती आता विजय साळके यांनीच दिलेली आहे। मात्र त्यांच्याकडून आरोप करण्यात आलेले आहेत। तसंच जयस्वाल यांनी मारहाण करत मुंबई सीपी यांना सांगून एन्काउंटर करण्याची व पेन्शन बंद करण्याची धमकी देखील साळके यांचा आरोप आहे। आणि तशाच पद्धतीत आता आपण पाहतोय की खेरवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जयस्वाल यांनी गळ्यातील चेन आणि हेडफोन देखील तोडल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि या संबंधित प्रकरणामध्ये आपण पाहतोय आता म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोबतच 10 ते 12 जणांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय हा संपूर्ण प्रकार जो आहे 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता म्हाडाच्या कार्यालय बाहेर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि या प्रकरणी आता खेरवाडी पोलीस अधिक तपास करताना पाहायला मिळत आहेत। ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।